पेनाची नीब या चिन्हासमोरील बटन दाबून संभाजीराजेंच्या स्वराज्य पक्षाला विजयी करा. तर मिळणाऱ्या पैशासाठी फुटलं. पण बांधवानो, तुम्ही टाकलेल्या मताशी कुठेही बेमानी न करता पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या विश्वासाला कुठेही तडा न जाऊ देता जो एकमेव माणूस त्या ठिकाणी थांबला होता ते आहेत कैलासदादा पाटील साहेब. बांधवानो, त्यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या या सभेला मंचावर काही क्षणातच आपले पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांचं आगमन होणार आहे. मंचावर उपस्थित असलेले महाविकास आघाडी व शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बूम परंडा विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार राहुल भैया मोठे साहेब, त्याचबरोबर तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार कुलदीप उर्फ धीरज भैया पाटील या सर्वांच्या सामूहिक प्रचार सभेला उपस्थित असलेले महाविकास आघाडीचे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आणि राष्ट्रवादी शरद काँग्रेस पक्षाचे सर्व धडाडीचे कार्यकर्ते, सर्व वडीलधारी मंडळी, आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेले या भागातील सर्व वडीलधारी मंडळी, तरुण मित्र, पत्रकार बंधू आणि माझ्या माता भगिनींनो, आज गत अशी झाली आहे की ज्याची सकाळची सुरुवातच दारूपासून होती. अरे बाबा, त्यांच्या बाबतीत नाही बोलत मी. म्हणजे फुल दारुड्या माणसानं, 24 तास दारू पिणाऱ्या माणसानं गावात जायचं आणि व्यसनमुक्तीवर त्या ठिकाणी भाषण द्यायचं की दारू किती वाईट आहे. अशी गत सहसा आता झालेली आहे. का? एक माणूस बाळासाहेबांना धोका देऊन, उद्धव साहेबांना धोका देऊन भारतीय जनता पार्टीत गेलाय आणि आदल्या दिवशी चोरलेला धनुष्यबाण घेऊन आलाय. दुसरा, ज्या शरद पवार साहेबांनी वर्गात सुद्धा राणा पाटलाला कोणी मॉनिटर केलं नसल त्याला डायरेक्ट महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्री केलं. ते सुद्धा गबाळ विकास करायचा आहे म्हणून एका रात्रीत शरद पवार साहेबाला सोडून कमळाबाईकडे गेलं. आणि ही दोन माणसं एका पत्रकार परिषदेमध्ये बसून, मला वाटतंय ज्या माणसानं सत्तेला लात मारली, ज्या माणसानं 50 खोकेला लात मारली आणि पक्षप्रमुखाशी निष्ठा राखली, त्यांच्या निष्ठेबद्दल चर्चा करायला लागलेत. आहे का हो योग्य? आहे का योग्य? स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष बदलणारे, आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत येतच नाही हे लक्षात आल्याच्या नंतर एका रात्री कमळाबाईकडे जाणाऱ्या माणसाने, मला वाटतंय आमच्या इथं निष्ठेवर बोलायची काय आवश्यकता नाही आहे. बांधवानो, तुमचं मी हृदयापासून आभार व्यक्त करतो. तुम्ही म्हणसाल आभार का दादा? कारण बी तसंच आहे. 19च्या निवडणुकीमध्ये तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं 1,27,000 मतांना मी त्या ठिकाणी खासदार झालो आणि खासदार झाल्यापासून माझा सासुरवास चालू झाला. तुम्ही म्हणता सासुरवास कसा? ही जी अंधभक्त आहे ती सारखं उठलं की आपल्या नशिबाला एकच डागण्या होत्या. मोदीमुळं आला, मोदीमुळं आला, मोदीमुळं आला. त्यांना मी निक्षून सांगितलं, अरे मोदींचा राजकीय जन्मही झाला नव्हता, राजकारणात मोदी हे नाव माहिती नव्हतं. त्यावेळेस हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे सैनिक या ठिकाणी धारा, त्यांच्या आशीर्वादानं आपल्या ह्याच लोकसभा मतदारसंघातनं कल्पना ताई खासदार झाल्या,
शिवाजी बापू कांबळे खासदार झाले. मला हेच त्यांना सांगायचं होतं की बाळासाहेबांनी घडवलेले कडवट सैनिक या ठिकाणी आहे आणि तुमचा राजकीय जन्म झाला नव्हता त्यावेळेस बाळासाहेबांनी ह्या भागातून 3 वेळेस बाळासाहेबांवर विश्वास दिले होते. बांधवानो, पण तरी बी म्हणलं होतं आता ह्यांची एकदा परीक्षाच द्यावा न घ्यावी. मी एवढीच अपेक्षा व्यक्त केली होती की एक निवडणूक अशी व्हावी की मोदी आपल्या विरोधात असावे आणि मोदी विरोधात असताना जितक्या मतानं मोदी सोबत असताना निवडून आलो होतो त्याच्यापेक्षा 1 मत आगाऊ होणं घेऊन मोदी विरोधात असताना निवडून यायचं. आणि गंमत काय, देवानं घरानं 24लाच ऐकलं. मला सांगा, देशाचे पंतप्रधान आपल्या विरोधात हितच झालती की कमळाबाईची सभा झालती का नाही? ती विरोधात आपल्यातले 40 लोक सुरत मार्गे गुवाहाटीला पालती पडली, ज्याच्यामुळं हे असंवैधानिक सरकार अस्तित्वात आलं, ज्याच्यामुळं 1 फूल 2 हाप. ती विरोधात बांधवानो 1 फूल लक्षात आलं का? हा, आणि 2 हाप, एक गुलाबी आळीन दुसरं आय. भाषण करायची गरजच नाही. ती विरोधात ह्या मतदारसंघातले कैलास पाटील सोडले तर 5 आमदार विरोधात. सत्तेची ताकद त्यांच्याकडं, पैशाची ताकद त्यांच्याकडं. इतकी प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा सामान्य जनतेसाठी जे 5 वर्ष आम्ही त्या ठिकाणी खर्ची घातले, बांधवानो, लोकप्रतिनिधी आणि लोकांचं नातं कसं असतं हे बघायचं काम, हे दाखवायचं काम आपण त्या ठिकाणी घडवलं. आणि ज्या मोदीमुळं आला, मोदीमुळं आला, मोदीमुळं आला म्हणत होते, तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं मोदीपेक्षा दुप्पट मतानं तुम्ही त्या ठिकाणी लोकसभेत मला पाठवायचं काम केलंय. बांधवानो, एवढंच नाही, महाराष्ट्राच्या लोकसभेत जेवढे खासदार निवडून गेले त्याच्यात सगळ्यात जास्त 2 नंबरच्या लीडनं निवडून यायचा विक्रम सुद्धा आपल्या सगळ्याच्या आशीर्वादानं त्या ठिकाणी माझ्या नावावर आहे. आज 2.5 वर्ष आपण सत्तेत होतो, त्याच्यातले 2 वर्ष कोरोनामध्ये गेले. 6 महिने फक्त आपल्याला काम करता आलं होतं. बांधवानो, त्या 6 महिन्यात ह्या धाराशिव जिल्ह्याचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय त्या ठिकाणी उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना आणि अमित भैया वैद्यकीय शिक्षण मंत्री असताना आपण मंजूर करून घेतलं. आणि आनंदाची गोष्ट, ह्या वर्षी डॉक्टर झालेली मुलं त्या मेडिकल कॉलेजमधनं बाहेर पडतात. बांधवानो, जे म्हणतात काय केलं काय केलं काय केलं, जरा त्याला सांगावं हे केलं बाबा म्हणावं. आज या ठिकाणी आपल्याला नम्रपणे सांगायचंय, तुम्ही बघितलं असेल धनेगावचं धरण संपल्याच्या नंतर तिथून पुढे खाली बघा तुम्ही, विलासराव देशमुख साहेबाची दृष्टी बघा. आज लातूरचं तोंड बघितलं आणि धाराशिवचं तोंड बघितलं की लक्षात येतंय की उजवा जिल्हा कोणचा आणि डावा कोणचा आहे, कोणचं नेतृत्व चांगलं आहे आणि कोणचं वाईट. बांधवानो, विलासराव साहेबांनी धनेगाव धरणाच्या पुढं, इकडं निम्न तेरणा धरण आहे खाली आपल्या, त्याच्या पुढं जर तुम्ही बघितलं तर सगळेच्या सगळे बॅरेजेस आहेत. धनेगाव धरणात जेवढं पाणी साचतंय त्याच्या 60% पाणी पुढच्या बॅरेजेस मध्ये साठवायचं काम त्या ठिकाणी विलासराव देशमुख साहेबांनी केलं. आणि आपण जर आपल्याकडे बघितलं मांजरा नदीवर, तेरणा नदीवर, पाठीमागं वर, तर सगळे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, कुणाचं गेट तुटेल, कुणाचं भिताड फुटेल, एकाही बंधाऱ्यात त्या ठिकाणी पाणी साठत नव्हतं. या साऱ्याच्या साऱ्या बंधाऱ्याचं रूपांतर बॅरेजेस मध्ये करण्याचा निर्णय आपण महाविकास आघाडीच्या सरकारच्या कालखंडामध्ये केला होता. बांधवानो, आपल्यातली सुरत मार्गे गुवाहाटीला पालती जर पडले नसते तर ते बॅरेजेस आज त्या ठिकाणी पूर्ण झालेले आपल्याला दिसले असते. पण असं जरी असलं
तरी निष्ठेसाठी आम्ही प्रामाणिक राहिलो. उद्याला 23 तारखेच्या निकालाच्या नंतर महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे आणि आपल्याला आमचा शब्द आहे की तेरणा नदीवर आणि मांजरा नदीवर जेवढे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत ते सगळे बदलून सगळेच्या सगळे बॅरेजेस करायचं काम आपण त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून करणार आहेत. आज कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पावर लोक बोलतेत, कोण कोण सिंदफळचं पाणी रामदारात टाकून तलावात टाकून दाखवायला होतं की आम्ही पाणी आणले, पण त्याला ती संधी सुद्धा कुणामुळे मिळाली? त्याचा प्राधान्यक्रम बदलायचं काम या ठिकाणी आमदार कैलासदादा बसलेत. मला वाटतं ते असतील, आम्ही असतील, त्या ठिकाणी जयंत पाटील साहेबांकडे जाऊन आपला तुळजापूरचा रामदारा तलाव आणि त्या ठिकाणी दुधाळवाडीचा साठवण तलाव इथपर्यंत ती कामं प्राधान्यक्रमात घ्यायचं काम जयंत पाटील साहेबांच्या सहीच्या माध्यमातून महाविकास आघाडीचं सरकार असताना झालं. बांधवानो, केवळ ही कपाळ करंटी मंडळी आल्यामुळे ते पाणी आपल्याला बघायला मिळत नाही, पण आमचा शब्द आहे रामदारा तलावात आणि दुधाळवाडीच्या साठवण तलावात पाणी टाकूनच त्या ठिकाणी तुमच्या समोर आम्ही मतदान मागण्यासाठी येऊ, हे सुद्धा वचन मी या ठिकाणी या सभेच्या माध्यमातून आपल्या सर्वांना देतो. आज आपण बघताय भाई और बहनों, ओय भाई और बहनों, केवढ्यानी काय लाव सोयाबीन, केवढ्यानी काय लाव, मग निश्चिती हुई क्या नाही हुई? मना हुई. तुम्हाला माहित आहे काय अवस्था आहे ती? 11,000 रुपये क्विंटलनं विकलं जाणार सोयाबीन. बांधवानो, केंद्र सरकारनं सोया पेंड आयात केल्यामुळं 11,000 रुपये क्विंटलचं सोयाबीन आज तुम्हाला 3,500 रुपये ते 4,000 रुपयानं विकायला लागतंय. विकावं लागतंय का नाही? मला सांगा, एका क्विंटलला किती रुपयाचा झपका आहे? 7,000 ते 7,500 रुपयाचा झपका एका क्विंटलला आहे. बारक्यातला बारका शेतकरी जरी आपण पकडला, 10 क्विंटल जरी सोयाबीन पकडलं तर 70 ते 75 हजार रुपयाचं नुकसान त्या माझ्या शेतकऱ्याचं झालंय. आणि शेतकऱ्याचं 75,000 रुपयाचं नुकसान, दाजीचं 75,000 रुपयाचं नुकसान, आणि ही फोन करून विचारते तर लाडक्या बहिणीचे 1,500 आले का म्हणून. त्या फोन मधून जर हाणायची व्यवस्था असती त्याला मला वाटतं एक रुग्ण शेतकऱ्यानं फेकून हाणलं असतं त्याला. अरे नालाय का, 75,000 हाणलंय आमचे आणि 1,500 दिल्याची मोठी गप्पा हाणतो तू. मला आपल्या सगळ्याला सांगायचंय, उद्धवजी ठाकरे साहेब ज्या दिवशी मुख्यमंत्री झाले फक्त 7 मंत्री मंत्रिमंडळात होते. मंत्रिमंडळाचा पूर्ण विकासही झाला नव्हता, त्या ठिकाणी विस्तार झाला नव्हता. त्या ठिकाणी उद्धवजी ठाकरे साहेबांसमोर कुठली निवडणूक नव्हती. बांधवानो, खुर्चीवर बसल्या बसल्या उद्धवजी ठाकरे साहेबांनी 2 लाख रुपयापर्यंतची आपल्या शेतकऱ्याची कर्जमाफी त्या ठिकाणी करून दाखवली. एक मेळावा घेतला नाही, जाहिरात केली नाही. शिंदे साहेब, तुम्हाला जर खरंच बहीण लाडकी असती तर 2.5 वर्षापूर्वी तुम्ही ज्या दिवशी त्या खुर्चीवर बसलात त्या दिवशी पासून जर आमच्या बहिणीला 1,500 रुपये द्यायला चालू केले असते तरी तर स्टेजवर बसून आम्ही तुमचा सत्कार केला असता की खरंच तुम्हाला लाडकी बहीण आहे. बहीण लाडकी नव्हती. लोकसभेच्या निवडणुकीत जो दारुण पराभव झाला, जे रमण तुमच्या पाठडात बसलं, मग स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी, लाडकी खुर्ची वाचवण्यासाठी तुम्ही ही लाडकी बहीण आणलेली आहे. बांधवानो, पण मला आपल्याला सांगायचंय, याला लाडकी बहीण योजना न म्हणता लाडकी खुर्ची योजना म्हणा. 1,500 रुपयाच्या मोठ्या गप्पा सांगता, पण त्यांच्या पुंगीत खडा टाकायचं काम महाविकास आघाडी सरकारनं केलंय. महाविकास आघाडीचं सरकार आल्याच्या नंतर आपल्या लाडक्या बहिणीचं मानधन 1,500 रुपयावरनं 3,000 रुपये केलं जाणार आहे. बांधवानो, हे सुद्धा मला आवर्जून आजच्या सभेच्या निमित्तानं आपल्या सर्वांना सांगायचंय. एवढंच नाही, महाविकास आघाडीचं सरकार आल्याच्या नंतर मंत्रिमंडळामध्ये
आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्याचं 3 लाख रुपयापर्यंत कर्ज त्या ठिकाणी माफ करायचा निर्णय सुद्धा महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्या ठिकाणी घेतला जाणार आहे. आपल्या महिला भगिनींना प्रवासासाठी आज 50% सूट आहे एसटी मध्ये, पण महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून आपल्या महिला भगिनीला 1 पैसाही त्या ठिकाणी सार्वजनिक प्रवासासाठी खर्च करावा लागणार नाही. हे सुद्धा महाविकास आघाडीचं सरकार आल्याच्या नंतर होणार आहे. आज आपण बघतो ती कार्ड घेऊन जाता का नाही तुम्ही? कार्ड शेतकरी किती आहे तिथे जरा हातवर करा बरं. तुम्ही आजारी पडल्यावर आरोग्य कार्ड घेऊन जाता का नाही दवाखान्यात? तुम्ही दवाखान्यात जाता, तिथं गेल्यावर डॉक्टर म्हणते ह्या योजनेत तुमचं बसत नाही. मग पुन्हा आजार दाखवता, ही आजार बी बसत नाही. पुन्हा तुम्हाला ऑपरेशन करायला सांगितलं असते, ऑपरेशन बी बसत नाही. बांधवानो, आता माणसानं आजारी पडताना काय सरकारची योजना बघून आजारी पडायचं का? त्या 5 लाखाच्या आरोग्य कार्डाचा काही एक उपयोग नाही. महाविकास आघाडी सरकारनं 25 लाख रुपयाचा वैयक्तिक विमा प्रत्येक माणसाचा उतरवायचा निर्णय सुद्धा त्या ठिकाणी घेतणार आहे. फक्त त्याच्यासाठी आपल्याला महाविकास आघाडीचं सरकार त्या ठिकाणी आणणं हे नितांत काळाची गरज आहे. आज मला आपल्या सर्वांना विचारायचंय, देशाचे पंतप्रधान मोदी साहेब त्या ठिकाणी सभा घेत फिरतेत. मला आपल्या माध्यमातून त्यांना प्रश्न आहे की मोदी साहेब, तुम्ही जे पंतप्रधान आहेत ते भारत देशाचे आहेत का गुजरात राज्याचे आहेत? तुम्ही म्हणसाल हा प्रश्न का? त्याचं कारण आहे बांधवांनो, वेदांता फॉक्सकॉन नावाचा प्रकल्प महाराष्ट्रात येणार होता, पुण्याला. त्या ठिकाणी आपल्या तरुणाला 2 लाख रोजगाराच्या संध्या उपलब्ध होणार होत्या. हा प्रकल्प गेला कुठं? गुजरात. बांधवानो, आपल्या महाराष्ट्रातल्या 2 लाख पोरांचे रोजगार गुजरातला मोदी साहेब नेत होते. त्यावेळेस ना मुख्यमंत्री बोलले ना 2 उपमुख्यमंत्री बोलले, कारण हे त्यांच्या ताटाखालची मांजरं आहेत. मोदींच्या आश्रयावर जगणारी मांजरं आहेत. बांधवानो, आज मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की असे उद्योग त्या ठिकाणी गुजरातला नेत असताना आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांसारखे खमक्या मुख्यमंत्री आपल्याला पाहिजेत, जे मोदीच्या डोळ्यात डोळे घालून सांगतील की माझ्या महाराष्ट्रातले मोदी साहेब तुम्हाला गुजरातला घेऊन जाता येणार नाहीत. मला वाटतं ह्याच्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी उद्याच्या 20 तारखेला मतदान करायचंय. भाई और बहनों, 70,000 करोड़ का घोटाला किसने किया? बघा, भाषण सुद्धा करायची गरज नाही, लोकांना सगळं माहिती आहे. अजित दादांनी घोटाळा केला म्हणून मोदी साहेब म्हणले. मोदी साहेबांनी गॅरंटी घेतली की आता अजित दादांना आम्ही शिक्षा देणार, ही मोदीची गॅरंटी आहे म्हणून सांगितलं. काय शिक्षा दिली हो? काय शिक्षा दिली? कमळाबाईच्या मंत्रिमंडळात 5च दिवसात अजित दादांना उपमुख्यमंत्री म्हणून घेतलं गेलं. आणि खातं कोणचं दिलं? अर्थ खातं. म्हणले ह्यांच्या इतकं खायचा अनुभव दुसऱ्या कुणाला आहे? म्हणले ह्यालाच द्या म्हणले अर्थ खातं. ही परिस्थिती, ही अवस्था. बांधवानो, ह्या पद्धतीनं वागणाऱ्या लोकांकडे आता उद्याची लोकशाही वाचवण्यासाठी आपण बघणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीनं संविधानिक मार्गाने तयार झालेले पक्ष फोडले गेले, सरकार फोडलं गेलं, खोक्याचं आमिष दाखवलं गेलं, पदाचं आमिष दाखवलं गेलं. लोकसभेच्या निवडणुकीत तर म्हणत होते आपकी बार 400 पार. मग त्यांना विचारलं 400 पार कशाला पाहिजे? म्हणले आम्हाला संविधान बदलायचंय. म्हणले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलायचंय. हे संविधान किती शक्तिशाली आहे हे लोकांनी त्यांच्या मतातनं आताच्या लोकसभेच्या निवडणुकीत दाखवून दिलं. जी लोक म्हणत होती आपकी बार 400 पार, त्यांची गाडी 250च्या आत रोखायचं काम जर कोणी केलं असेल
तर या 72 मतदारांनी त्या ठिकाणी करून दाखवलंय बांधवानो. आणि संविधान किती मजबूत आहे, लोकशाही किती मजबूत आहे हे परत परत दर्शवायचं काम इथल्या 72 मतदारांनी त्या ठिकाणी सरकारच्या डोक्यात उजेड पाडायचं काम केलंय. आपण या ठिकाणी बघितलं असेल, महाराष्ट्रावर मोदी साहेबांचं एवढं प्रेम आहे की लोकसभेची निवडणूक चालू असताना फक्त महाराष्ट्र राज्यासाठी त्या ठिकाणी एक पीक विम्याचं परिपत्रक काढलं गेलं 8 एप्रिल रोजी. आणि ते परिपत्रक काढल्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी विमा मिळू शकत नाही बांधवानो. आलेत कसं या ठिकाणी अशा पद्धतीनं वागणाऱ्या लोकांना, महाराष्ट्र द्वेष्टे लोकांना या ठिकाणी आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांचं आगमन होत आहे. आपण सगळ्यांनी बघितलंय की महाराष्ट्र द्वेषानं मोदी सरकार किती पछाडलेलं आहे. आपल्या विम्याच्या बाबतीत असं परिपत्रक काढलंय. मी फार काही बोलणार नाही. मला आपल्याकडनं एकच वचन पाहिजे की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या सगळ्याच्या आशीर्वादानं एवढ्या सगळ्या शक्ती विरोधात असताना सुद्धा आपण धाराशिव कळंब विधानसभा मतदारसंघातनं जवळपास 61,000 मताचं लीड दिलं होतं. किती मताचं? 61,000चं. माझी आपल्याला विनंती आहे की आज निष्ठेचं नाव, प्रामाणिकपणे काम करणारा एक शेतकऱ्याचा मुलगा कैलासदादाच्या रूपानं परत दुसऱ्यांदा विधानसभेत पाठवण्यासाठी आपल्याला कळकळीची विनंती आहे की उद्याच्या 20 तारखेला आपलं चिन्ह काय? आपलं चिन्ह काय? आपलं चिन्ह काय? बांधवानो, त्या मशालीच्या पुढचं बटन आपल्याला दाबायचंय. जाता जाता एकच सांगतो, जेव्हा एखादा समाज रस्त्यावर उतरतो, आंदोलन करतो, लाखोच्या संख्येनं त्या ठिकाणी लोक रस्त्यावर उतरतात, त्यावेळेस त्या आंदोलनाचा सन्मान करणं हे लोकप्रतिनिधीचं कर्तव्य असलं पाहिजे. मला आपल्या सगळ्याला एवढंच विचारायचंय की आपल्या सगळ्याला देवेंद्र फडणवीसला मुख्यमंत्री करायचंय का? इकडं करायचंय का? बांधवानो, एवढंच लक्षात ठेवा, उद्याच्या 20 तारखेला मशाल या चिन्हापुढचं बटन दाबून त्या ठिकाणी निष्ठेच्या पाठीशी उभं राहण्यासाठी आपण त्या ठिकाणी 61,000 पेक्षा एक का होणार आगाऊ मत देऊन कैलासदादांना विधानसभेत पाठवायचं काम करा ही विनंती करतो आणि आपली सगळ्यांची रजा घेतो.